महाराष्ट्र न्यूज, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी। जिल्ह्यात 5 दिवसांपासून धो-धो कोसळणाऱ्या पावसाचा जोर मंदावलाय। 24 तासांमध्ये सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला 267 तर कोयना नगर येथे 198 मिलीमीटर असा झालाय। तर कोयना धरणातील पाणीसाठाही 81 टीएमसी वर पोहोचलाय। तरीही सध्या जिल्ह्यातील कोयना आणि कण्हेर धरणातून विसर्ग सुरूच आहे। तर पश्चिमेकडील पावसाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळांवर बंदी करण्यात आली आहे। जिल्ह्यात मागील 5 दिवस जोरदार पाऊस झाला। पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी होते, पण पश्चिमेकडे संततधार होती। अनेक भागात धो-धो पाऊस कोसळल्याने दुर्गम भागातील रस्त्यावर झाडे कोसळली, दरडी पडण्याचेही सत्र सुरूच होते। त्यातच धरणातून विसर्ग आणि ओढे नाल्यांना पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक मार्गावरील वाहतूक बंद झाली होती। मात्र गुरुवारी रात्रीपासून पावसाचा जोर मंदावला। शुक्रवारीही प्रमाण कमी राहिले, यामुळे अनेक धरणातील विसर्ग कमी करण्यात आला। तसंच नियोजित विसर्गही थांबवण्यात आला आहे। पावसाचा जोर वाढल्यास संबंधित धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे। शुक्रवारी सकाळी 8 पर्यंतच्या 24 तासात कोयना नगर येथे 198 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर नवजा येथे 172 आणि महाबळेश्वरला 267 मिलीमीटर पर्जन्यमान झाले। त्यातच कोयना धरण क्षेत्रातही पाऊस कमी झाला आहे। सकाळच्या सुमारास धरणात 78,487 क्युसेक वेगाने पाणी येत होते, तर धरणातील पाणीसाठा 81.19 टीएमसी झालेला आहे। सध्या धरण 77.14% भरलंय। धरणातून पायथा वीजगृह 2100 आणि 6 दरवाज्यातून 300,000 असा एकूण 32,100 क्युसेक वेगाने पाणी सोडलं जातंय। यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। तर शुक्रवारी दुपारच्या सुमारास कोयनेच्या दरवाज्यातून 40,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार होता, पण पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्याने विसर्ग वाढ थांबवण्यात आली आहे। हवामान विभागाने 30 जुलैपर्यंत सातारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि ऑरेंज अलर्टचा इशारा दिलाय। त्यातच जिल्ह्यात सध्याही पाऊस होत आहे। यामुळे महाबळेश्वर तालुक्यातील लिंगमळा, भिलार धबधबा तसेच सर्व पॉइंट, पाटण तालुक्यातील ओझरडे, नवजा, साडावाघापूरचा उलटा धबधबा, सातारा तालुक्यातील ठोसेघर, केळवली, वजराई, भांबवली धबधबा, जावळी तालुक्यातील एक्कीव धबधबा सुरक्षिततेच्या कारणाने पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।